आज आपण करणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीची डाळ भोपळ्याची भाजी। तर इथे मी भोपळ्याचे काप बारीक बारीक करून घेतलेले आहेत, दुधी भोपळ्याचे। त्यानंतर मी इथे चण्याची डाळ रात्रभर भिजत ठेवली होती। तर डाळ देखील आपली छान अशी भिजलेली आहे। त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत 2 लाल टमाटे। तर 2 असे लाल लाल छान असे टमाटे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे 2च्या जागी 3 देखील टमाटे वापरू शकता। तुम्ही जितके टमाटे टाकाल तितकी छान भाजीची आपल्या चव येते। तर तुम्ही देखील अशा प्रकारे ही भाजी नक्की करून पहा। अतिशय चवीला अप्रतिम अशी ही भाजी लागती। आणि या भाजीमध्ये ना मी अजिबात कांद्याचा वापर केलेला नाही आहे। तर कांदा न टाकता मी ही भाजी केलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांद्याचा वापर करू शकता, पण मी केलेला नाही आहे। त्यानंतर इथे घेतलेले आहे मी मिरची पावडर, धने पावडर, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला आणि हळद 1-1 चमचा घेतलेली आहे आणि हळद थोडीशी घेतलेली आहे। आता इथे मी पातेलं गरम करायला ठेवलं होतं। तर 1-2 पळी मी इथे तेल घेत आहे। तर तेल आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम होत आलं की त्यानंतर आपल्याला भरपूर असा कढीपत्ता घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता मी भरपूर इथे कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता मस्त असा आपल्याला तडतडू द्यायचा आहे। त्यानंतर इथे मी जिरे घेतलेले आहेत। जिरे देखील आपल्याला छान तेलामध्ये तडतडू द्यायचे आहेत। जिरे तडतडले तर आपल्याला मोहरी देखील टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त अशा भाजीला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे। इथे मी कांदा अजिबात टाकलेला नाही आहे, तुम्ही पाहू शकता। राई जिरे कढीपत्ता छान तेलात तडतडले त्यानंतर जे 2 टमाटे आपण चिरून घेतले होते ते टमाटे आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये ते फ्राय करायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता आपले टमाटे छान असे तेलामध्ये आपले सॉफ्ट होऊ द्यायचे आहेत, जेणेकरून त्या टमाट्याचं जी चव असते ना ते आपल्या भाजीमध्ये उतरून येते। त्यानंतर अर्धा चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। अद्रक लसूणची पेस्टचा कच्चेपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। त्यानंतर आपण जे मसाले काढून घेतले होते ते सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडासा मटण मसाला देखील या भाजीमध्ये टाकू शकता, त्याने देखील या भाजीला अतिशय सुंदर अशी चव येते। आणि आता मी काय केलं आहे थोडंसं पाणी इथे टाकून घेतलेलं आहे यासाठी की आपले मसाले जळू नये आणि व्यवस्थित आपले ते मसाले छान असे शिजले जावे। मसाले आपले छान शिजले त्यानंतर जी हरभऱ्याची डाळ आपण भिजवून ठेवली होती ती हरभऱ्याची डाळ आपल्याला संपूर्ण तेलामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान अशी मसाल्यामध्ये आपल्याला ती फ्राय करून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशा प्रकारे मसाल्यामध्ये छान अशी डाळ आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे 1 ग्लासभर असं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे मी साधारण 1 ग्लास असं पाणी टाकून घेतलेलं आहे। व्यवस्थित आपलं डाळ हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे यासाठी की हरभऱ्याची डाळ जी आहे ती छान अशी शिजली जावी। तर फ्रेंड्स इथे काय करायचं आहे आपल्याला आधी डाळ शिजवून थोडीशी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे भोपळा टाकून घ्यायचा आहे भाजीमध्ये। तर पाहू शकता बोटाने तुटेल अशी डाळ आपली शिजली तर त्यानंतर आपल्याला सर्व भोपळा भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे। जर आपण भोपळा आधीच भाजीमध्ये टाकून घेतला तर भोपळा शिजून पूर्ण गाळ होऊन जातो आणि आपली डाळ देखील व्यवस्थित शिजली जात नाही, तर ती कच्ची राहते। म्हणून आधी थोडी डाळ शिजून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये भोपळा ॲड करायचा आहे। तर फ्रेंड्स आता ही भाजी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून आपल्याला 7-8 मिनिटं ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। त्याआधी आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला सर्व भाजी एकदा पुन्हा परतून घ्यायची आहे आणि नंतर झाकण ठेवायचं आहे आणि 7-8 मिनिटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे। तर
तुम्ही देखील अशी महाराष्ट्रीयन पद्धतीची ही भाजी आहे ना नक्की ट्राय करून बघा. खायला अगदी अप्रतिम ही भाजी लागते आणि आम्हाला तर ही भाजी खायला खूप आवडती. तुम्ही ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरीबरोबर देखील ही भाजी तुम्ही बनवून तुम्ही नक्की खाऊन बघा. अतिशय सुंदर ह्याची चव लागते आणि खाण्यासाठी देखील ही अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे. तर तुम्ही देखील अशी भाजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर खरोखर ही भाजी आवडली असेल तर मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीचे सर्व नोटिफिकेशन देखील मिळतील. तर आता इथे आपण कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे आणि आपली भाजी इथे छान अशी शिजून आणि तयार झालेली आहे. तर पाहू शकता इथे आपली भाजी बनून तयार आहे. आता आपण इथे एका बाउलमध्ये ही भाजी काढून घेणार आहोत. तर पाहू शकता किती सुंदर आपली ही भोपळा आणि डाळीची भाजी तयार झालेली आहे. डाळ भोपळ्याची भाजी जी चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर तर खूपच सुंदर ही भाजी लागते. तर तुम्ही देखील ही भाजी नक्की ट्राय करून बघा. बनवायला देखील ही भाजी अतिशय सोपी आहे आणि खायला देखील अतिशय रुचकर अशी ही भाजी लागते. पाहू शकता किती सुंदर आपली भाजी बनून तयार आहे. तर थँक्यू फ्रेंड्स. तुम्ही माझी रेसिपी बघता आणि मला कमेंट्स करून देखील तुम्ही सांगत असता की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही जे माझ्या चॅनलला भरभरून प्रेम देत आहात, माझ्या रेसिपी तुम्ही लाईक करत आहात, म्हणून तुम्हाला खूप खूप थँक्यू. आणि मी आशा करते की तुम्हाला माझ्या रेसिपीज नक्की आवडतात, म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला थँक्यू बोलते. आणि आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. पुन्हा एकदा नवीन कुठली तरी रेसिपी घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. तर जर खरोखरच तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील ना तर माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.